राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुढची यादी तिसरी यादी आम्ही घोषित करतोय। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही तिसरी एक छोटीशी यादी या ठिकाणी उमेदवारांसहित जाहीर करतो। आम्ही विधानसभा मतदारसंघ 35 वाशिम जिल्ह्यातला कारंजा या गायक पटनी हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा नंबर 46 हिंगणघाट इथं अतुल वांदिले हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा मतदारसंघ 50 नागपूर हिंगणा या ठिकाणी रमेश बंग हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा क्रमांक 172 अणुशक्ती नगर या ठिकाणी फहाद अहमद हे आमचे उमेदवार असतील। फहाद अहमद 205 विधानसभा मतदारसंघ चिंचवड या ठिकाणी राहुल कलाटे आमचे उमेदवार असतील। 207 भोसरी या ठिकाणी अजित गव्हाणे आमचे उमेदवार असतील। 229 बीड माजलगाव या ठिकाणी मोहन बाजीराव जगताप हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा मतदारसंघ 233 परळी राजेसाहेब देशमुख हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा मतदारसंघ 247 सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात कुमारी सिद्धी रमेश कदम ही उमेदवार असेल। ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन हिनं केलं आहे आणि अत्यंत सुशिक्षित मुलगी आहे आणि ती मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये शिकलेली आहे आणि तिचा NGOमध्ये 2 वर्षाचं काम करण्याचा अनुभव आहे। त्यामुळं कुमारी सिद्धी रमेश कदम ही आमची सोलापूर मोहोळला उमेदवार असेल। ही उमेदवारी दिल्यामुळे आमच्या विधानसभेच्या उमेदवार यादीत 11 महिला होत आहेत, याचाही आम्हाला विशेष आनंद आहे। आम्ही लाडकी बहीण म्हणून नुसत्या घोषणा करत नाही तर कृतीशील कार्यक्रम आम्ही केलेला आहे। आमच्या मतदारसंघात आम्हाला ज्या जागा उपलब्ध झाल्या राष्ट्रवादीत त्यात 11 महिला आहेत आणि 11 महिलांमध्ये आदिवासी समाजातल्या आहेत, त्याचबरोबर आरक्षित कॅटेगरीमध्ये देखील आमच्या महिला आहेत आणि ओपन कॅटेगरीत देखील महिला आहेत आणि 11 महिला या आमच्या आत्तापर्यंत आमच्या विधानसभा मतदारसंघातल्या यादीत आहेत। त्याचबरोबर बाकीचे उमेदवार हे आम्ही आपणाला थोड्या कालावधीनंतर संध्याकाळी किंवा उद्या आम्ही त्यांची घोषणा करू। आपण या ठिकाणी एकत्रित आलेला आहात त्यात आधुनिक लहुजी सेना मी राष्ट्रवादीचे उमेदवारांची यादी घोषित करतोय। पक्षप्रवेश करूनच मी इथं आलोय।
सर अपकमिंग उमेदवार किती आहेत? झाल्याशिवाय खरं नसतं, त्यामुळे झाल्यावर मी नक्की सांगेन. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अद्यापही 11 जागांवर वाद आहे असं समोर येत आहे. अनेक जागांवर तिराचं अद्याप सुटलेलं नाही आणि मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा जी आता सुरू झाली आहे. की दोन्ही पक्षांनी प्रत्येक उमेदवाराला एबी फॉर्म वाटलेले आहेत. दोन्ही पक्ष एबी फॉर्म देताना पाहायला मिळतात आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला लागेल. नाही बसणार. काही ठिकाणी अजून वेळ आहे. अर्ज मागे काढून घेण्याच्या 4 तारखेपर्यंत वेळ आहे. त्यामुळं आपण मला विश्वास आहे की सर्व समन्वय होऊन जाईल. आता सध्या टाईम लिमिट असल्यामुळं थोडासा 2-4 जागा इकडं तिकडं गोंधळ होण्याची शक्यता आहे. ते आम्ही दुरुस्त करू. संजय राऊत यांनी आज जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. मात्र चर्चा सुरू आहे उमेदवारी अर्ज. आपला प्रश्न काय आहे की काही ठिकाणी डबल एबी फॉर्म 2 पक्षांचा गेलेला आहे. त्याला माझं उत्तर आहे की आम्ही बसून हे प्रश्न सॉर्ट आउट करू. सर तुमच्या पक्षाकडे किती उमेदवार शिल्लक आहेत आता सध्या? 10 आहेत, 5 आहेत, किती आहेत? शेवटचे 2 दिवस 5, 7, 8 नावं असतील अजून. नवाब मलिक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. एकीकडे हिंदुत्ववादी विचार आणि त्यांच्यावरती असणारे गंभीर आरोप त्यानंतर भाजपनं विरोध केलेला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सभागृहामध्ये त्यांना देशद्रोही असं म्हटलेलं होतं. नवाब मलिक यांनी स्वतःच्या कन्येला भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षातून निवडणूक लढवण्याची परवानगी दिलेली आहे. याचाच अर्थ नवाब मलिकला तिकीट देण्यात भारतीय जनता पक्षने नवाब मलिकच्या मुलीला दिलं. म्हणजे काय तर जे आरोप नवाब मलिक यांच्यावर केले आम्ही नाही केलेले. आम्ही तर उलट त्यांच्या बाजूने ते शिफारस समेत त्यांचे बाजूच मांडत होतो. पण भाजपने ठामपणाने जे आरोप केले ज्याच्यासाठी त्यांना तुरुंगवास झाला त्यांना बरोबर घेण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली दिसते. लाडकी बहीण योजना बंद करण्याचा डाव आहे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्याच्यामध्ये भाजपनं काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला डिवचलेला आहे आणि त्यात असं दाखवण्यात आलंय की एकूणच भाजपने जी योजना आणली ती योजना आगामी काळामध्ये जर महाविकास आघाडी आली तर बंद होईल. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनामध्ये आता पैसे नाहीत म्हणून या महिन्यात पैसे द्यायचं बंद केलेलं आहे. योजना त्यांनीच बंद केलेली आहे. आमचं जाहीरनामा अजून प्रकाशित व्हायचा आहे. तो जाहीरनामा प्रकाशित होईल त्यावेळी या योजनेबद्दल महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट होईल. खूप सारी लोक इच्छुक असं आहे की अणुशक्ती आमच्याकडे फार चांगले कार्यकर्ते होते. पण एकंदरच फहाद अहमद हे अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी तिथले स्थानिक राहणारे आहेत. तिथेच राहतात ते फहाद अहमद. आत्ता तिथं राहतात. त्यामुळं गेले 7 महिन्यापासून आणि त्यांना पक्षाने प्रायोरिटी द्यायचं ठरवलेलं आहे. पटणी हे आहेत ते भाजपचे माजी आमदार पटणी साहेबांची चिरंजीव आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश केला आणि त्यांची आता उमेदवारी घोषित केली. आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्ष सोडून या ठिकाणी फ्लो वाढलेला आहे. अनेक लोक इच्छुक आहेत आमच्या पक्षात येऊन उमेदवारी करण्यासाठी. पटणी हे तरुण आहेत आणि त्यांची सामाजिक दृष्ट्या त्या भागातली प्रभाव लक्षात घेता आम्हाला वाटलं की ते योग्य उमेदवार आहेत. थोडासा अन्याय होतोय पण संख्येला महत्त्व आहे राजकारणात आणि संख्या असेल तर तुमची आमची भेट होईल. नाहीतर तुम्ही आम्हाला विचारायचं काय. तुम्ही पत्रकार आहे हां थोडं लोकसभेला माहितीचा कार्यकर्ता तुपाशी होता
आणि महाविकास आघाडीचा कार्यकर्ता उपाशी होता. उपाशी तापाशी उन्हातानाचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. दिवाळी येते सण प्रचाराच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचं तोंड तुम्ही कसं गोड करणार आहात? आणि दुसरा प्रश्न, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये 36 जागा आहेत, त्याच्यामध्ये NCP SP जरा बॅकफूटवर आहे असं वाटत नाही का आपल्याला? कारण दक्षिण मुंबईमध्ये बशीर पटेल आणि सचिन अहिरांनंतर एकही आमदार घडला नाही, निवडून आला नाही. आणि घाटकोपर पश्चिमची जागा NCP SP जिंकू शकते, पण ती मित्र पक्षाकडे गेली. याच्याबद्दल काय आपण स्पष्टीकरण द्या? तुमचं नाव काय? मंगेश कदम. कुठल्या वर्तमानपत्राचे? मी इंडिपेंडंट जर्नलिस्ट. इंडिपेंडंट जर्नलिस्ट मग कुणाला शेवटी मी बोललेली बातमी कुणाला जाणार? मी पोस्ट केलं तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला. म्हणजे ट्विट करणार तुम्ही? ट्विट नाही, व्हॉट्सअपला पाठवतो तुम्हाला, यूट्यूबवरती करणार. यूट्यूबवरती. असं आहे की मुंबई शहरामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष या सर्वांनी जागा मागितल्या आणि त्या जागा मागताना ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे अशाच काही मर्यादित जागा आम्ही मागितलेल्या शिवसेनेनं आणि काँग्रेसनं. त्या बाबतीत आमच्या मुंबईच्या युनिटने शिवसेना आणि काँग्रेसच्या बरोबरच्या बैठकीत भाग घेतला आणि त्यांनी निष्कर्ष काढले आणि त्याप्रमाणे जे जागा आघाडीत एकत्रितपणाने बसून ठरल्या त्या जागा आमच्याकडे आल्या, त्या आम्ही आता जाहीर केल्या. फहाद अहमद हे वेल एजुकेटेड यंग मुस्लिम यूथ जिन्होंने बहुत अच्छी तरह से टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंस में पढ़ाई की है और वो एक्टिविस्ट है. पूरे देश में एक्टिविस्ट के नाते उनका नाम बहुत आगे आया है और लोग चाहते हैं कि ऐसे नौजवान और युवा नेताओं को हम अपॉर्चुनिटी दें. वो हमारे पार्टी में पहले नहीं थे, वो समाजवादी पार्टी में थे, लेकिन समाजवादी पार्टी और हमने बातचीत करके उनको हमारे पार्टी में प्रवेश करके हमने उनको वहाँ पे अणुशक्ति नगर में चुनाव लड़ने के लिए उम्मीदवार किया. ऐसा है कि मैंने कल ही कहा था कि हमारे जो मित्र पक्ष हैं उनसे बातचीत चालू है और जहाँ पे कांग्रेस शिवसेना के ओवरलैपिंग है या राष्ट्रवादी से ओवरलैपिंग है, हमने बातचीत करके हमारे निर्णय कर दिए हैं. जैसे कि शिवसेना और उनमें भी बातचीत चालू होगी, कांग्रेस की भी बातचीत इन सारे हमारे मित्र पार्टियों के साथ चालू होगी. सर, वही अब्बास भी कह रहे हैं कि सेकुलर वोट डिवाइड होना नहीं चाहिए, इसके लिए मैं इंतजार कर रहा हूँ, लेकिन अभी तक है कि मुझे कोई अप्रोच नहीं कर रहा है और वही टाइम जा रहा है. सर नहीं, मेरे ख्याल से कुछ हल निकलेगा ऐसी उम्मीद है. आने वाले 1-2 दिन में निर्णय हो जाएंगे. अगर कोई नाम से कांग्रेस अपना नाम बताए, अगर नाराज का नाम सामने आता है फिर से एक बार बात मुख्यमंत्री के चेहरे को लेकर शुरू करते हैं. उद्धव ठाकरे हमारे आघाड़ी के मुख्यमंत्री रह चुके हैं और उद्धव ठाकरे हमारे आघाड़ी के नेता ही है. उनके तरफ देख के, शरद पवार जी के तरफ देख के, कांग्रेस के राहुल गांधी जी है या कांग्रेस के महाराष्ट्र के जो नेता है, उनको देखते हुए ही हमारे महाराष्ट्र में वोटिंग होने वाली है. तो उसमें कोई दो राय नहीं है. उनको उद्धव ठाकरे जी के हमारी पार्टी के तीनों हमारे आघाड़ी में वो सबसे अहम और महत्वपूर्ण नेता है हमारे लिए और उसमें कोई दो राय नहीं है. आप बार बार ये सवाल करके जो चिंता व्यक्त करते हैं, मेरी आपसे विनती है यही सवाल आप सामने
खड़ा कर रहा है। वो संजय राउत ये सवाल क्यों खड़ा करते हैं, वो हिंट कर रहे हैं आपको कि उस तरफ आप ये सवाल पूछिए। हाँ, नवाब मलिक जी के उनके ऊपर बहुत आरोप भाजपा ने किए थे और वहाँ पे उनकी लड़की जो है वो अनुशक्ति नगर से इलेक्शन लड़ने वाली है। वो अनुशक्ति नगर में इलेक्शन लड़ने वाली है, लेकिन उसको सपोर्ट बीजेपी का ही है, तो दोनों एक ही है। और जो जिस भाजपा ने नवाब मलिक को अरेस्ट किया था, बहुत साल से ज़्यादा उनको अरेस्ट करके अंदर रखा था, उनको अब भाजपा उनकी लड़की को टिकट दे रही है और उनको भी टिकट देने जैसा ही है, ऐसा मुझे लगता है। लेकिन जिस तरीके से लगातार बीजेपी कह रही है प्रचार में नवाब मलिक की शामिल नहीं उनकी उम्मीदवारी को लेकर विरोध अब वो शिवाजी नगर में बीजेपी के उम्मीदवार कौन है? कोई बीजेपी उम्मीदवार खड़ी नहीं करने वाली। इसका मतलब नवाब भाई को सपोर्ट ही है बीजेपी का। सगळ्यात जास्त मी सांगितलं ना, माझ्याच पक्षात आहेत 11 तुम्ही 11 आहे ना, तर दुसऱ्या पक्षाची तुलना केल्यावर तुम्ही येऊन माझा सत्कार कराल। जास्तीत जास्त महिलांना संधी दिली बघा तुम्ही। 11 महिला कुठल्या पक्षात होत आहेत? 33% नाहीत, पण 11% तर आहेत। पण 11% दुसरा पक्ष, ताई, दुसरा पक्ष हा किती संख्या महिलांना देतो हे बघा आणि तुम्ही मला भेटा। लोकसभा चुनाव के दौरान जब भाजपा का कैंपेन चल रहा था, तो जो राम को लाए हम उनको लाएंगे ये गाना चला रही थी। महाराष्ट्र चुनाव से पहले बटेंगे तो कटेंगे ये गाना लॉन्च किया गया, इस पर क्या कहेंगे? क्योंकि भाजपा की सबसे बड़ी समस्या है कि हिंदू लोग अब भाजपा की ये सब गाना सुनने के लिए वक्त ज़ाया नहीं करते, क्योंकि लोगों को मालूम है ये इलेक्शन चुनाव जब नज़दीक आता है तो इनको हिंदुत्व की याद आती है। लेकिन लोग समझ गए हैं कि आरक्षण में क्या नीति भाजपा की है। देश में जो अलग अलग समाज है, हिंदू में ही है, उनके आरक्षणों की चीज़ों पे भारतीय जनता पक्ष कुछ नहीं बोलती, कुछ कर नहीं पाती। और इसीलिए लोगों का ये यकीन हो गया है कि भाजपा हिंदुत्व का इस्तेमाल सिर्फ चुनाव के लिए करते हैं, बाद में सब भूल जाते हैं। मणिपुर में समस्याएं हैं, सब मानते ही हैं, लेकिन जिस तरीके से एजेंडा चलाया जाता है मणिपुर को लेकर एंटी नेशनल एजेंडा है, समस्याएं हैं। हम परफेक्ट देश नहीं है, लोकतंत्र में कभी भी परफेक्ट नहीं है। ये ऐसे शब्द जो कह रहे हैं कि एंटी नेशनल एजेंडा है, विपक्ष चलाता है, मणिपुर को लेकर समस्याएं हैं, उसके काम। मणिपुर में जो घटना हो रही है, जो हुई, जो उन लोगों ने सहन किया, वो पूरे दुनिया में किसी कंट्री में लोगों ने सहन नहीं किया। वो मणिपुर की जनता सहन कर रही है। आज भी महाराष्ट्र में आदिवासी इलाके में जाएंगे तो मणिपुर के घटना के कारण पूरे देश के आदिवासी लोग, महाराष्ट्र के आदिवासी लोग ये भाजपा के खिलाफ गए हैं, क्योंकि मणिपुर की घटना जिस तरह से उन्होंने भाजपा ने मणिपुर में इशू हैंडल किया, वो बहुत गंभीर तरह से है। और महाराष्ट्र में जो आदिवासी इलाके हैं वो भी समझते हैं कि मणिपुर में, इस देश में आदिवासियों को किस तरह से वहाँ पे ट्रीट किया गया। सवाल कई ऐसी सीटें जहाँ पर आपने उम्मीदवार दिया, पराठा और ऐसी सीट की नौबत क्यों आ रही है? नहीं, वो रिजल्ट हो जाएगा एक दो दिन में 4 तारीख का विड्रॉल है, उसके पहले विड्रॉ हो जाएगा। सर, माढा मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये सत्ता पालटण्याने दाखवलेला होता, मात्र याच गटामध्ये प्रभाकर देशमुख जे
दावेदार मानले जाते त्यांनी आज माघार घेण्याचं ट्विट काही वेळापूर्वी केलेलं आहे. राष्ट्रवादी या जागेवर लढणार आहे का? पहिला प्रश्न. दुसरा, लढणार असेल तर उमेदवाराची घोषणा कधी होऊ शकते? प्रभाकर देशमुखांच्या संपर्कात आम्ही आहोत आणि या ठिकाणी एकमत करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्या एकमत करण्याच्या प्रक्रियेतूनच त्यांनी तशी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही लवकरच निर्णय घेऊन तिथला उमेदवार घोषित करू. आपल्याला आधुनिक लवजी सेना आमच्या संस्थापक अध्यक्षा नगीनाताई कांबळे आणि महाराष्ट्र राज्य सचिव भावेश भाऊ कसबे आणि लक्ष्मण भाऊ क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आधुनिक लवजी सेना ही संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष यांच्याबरोबर सहकार्य त्यांनी करायचं ठरवलेलं आहे आणि ते सहकार्य करताना आमच्या महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून येण्याचा देखील त्यांनी निर्णय केलेला आहे. त्याबद्दल मी आधुनिक लवजी सेनाचे सर्व महाराष्ट्रातले कार्यकर्ते, नेते आणि संघर्ष योद्धा सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही जी आधुनिक लवजी सेना आजपर्यंत चालत होती आहे त्यांच्या नगीनाताई कांबळे ज्यांनी संस्थापक म्हणून ही संस्था स्थापन केली, संघटना स्थापन केली, त्यांचा ही महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून सामील होण्याच्या निर्णयाचं मी महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मला विश्वास आहे की त्यांच्या सहकार्यामुळं महाराष्ट्रामध्ये आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचे सगळे महाराष्ट्रात पसरलेले कार्यकर्ते हे ठामपणाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला सहकार्य करतील.